घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये ऐश्वर्या आता एक चूक करत स्वतःच्या पायावरतीच कुऱ्हाड मारून घेणार असते व त्याचबरोबर सौमित्र अवंतिका दोघेही आता जबरदस्त प्लॅनिंग करत ऐश्वर्याचा नक्की काय डाव होता, तिने नानांना कसं धमकावलं व जानकीला घराच्या बाहेर काढण्याचा तिचा प्लॅन, हे सगळं काही सत्य अखेर आता ते सुमित्राच्या समोर घेऊन येणार असतात व सुमित्रा ऐश्वर्याला स्वतः पोलिसांच्या ताब्यात देणार असते। त्याचबरोबर ऐश्वर्याने केलेल्या एका चुकीमुळे जानकी ऋषिकेश यांना मात्र मोठा फायदा होणार असतो, परंतु तो कसा हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सौमित्र व अवंतिका या दोघांचंही आता ऋषिकेश जानकी असं काहीतरी करू शकतात याच्यावरती विश्वासच बसत असतो। तर सौमित्राला कारस्थानी ऐश्वर्याचा नक्की स्वभाव कसा आहे हे चांगलंच माहिती असतं आणि त्याचमुळे सौमित्रने अवंतिकाला सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी देखील आता आपण जानकी बहिणीला न्याय मिळवून द्यायचा आहे। मला मान्य आहे की दादाच्या बाबतीत जी चूक आईने केली आहे त्यामुळे दादा खूपच चिडला आहे, परंतु अवंतिका दादा या घरात जरी यायला तयार नसला तरी देखील आपलं कर्तव्य आपण पूर्ण करायचं आहे। सत्य काय आहे ते सर्वांच्या समोर घेऊन यायचं आहे। तुला काय वाटतं? तेव्हा अवंतिका सांगते की मला देखील नाही वाटत सौमी की जानकी बहिणी असं काहीतरी करू शकतात, माझा याच्यावरती विश्वासच बसत नाहीये। आपण इथे नाही आहोत याचा फायदा त्या ऐश्वर्याने घेतला, परंतु सौमी आपण आता जानकी बहिणींना न्याय मिळवून देण्यासाठी इथेच राहायचं आहे। आपण दोघांनी प्रयत्न करायचे आणि ऐश्वर्याने नक्की काय काय कारस्थानं केली होती व जानकी वहिनींना या घरातून बाहेर काढण्यासाठी भाग पाडलं, आईचं तिने मन कसं जिंकलं, या सगळ्या गोष्टी शोधून काढायच्या आहेत। आता आपल्याला खरा न्याय जानकी वहिनींना द्यायचा आहे। अवंतिका सौमी या दोघांनीही आता ठरवलेलं असतं ऐश्वर्याचा पर्दाफाश करायचा। तर सौमित्र तिथे आता अवंतिकाला सांगतो की आपण एका दगडात दोन पक्षी मारायचे आहेत, म्हणजेच ते मृत्यूपत्र खरं आहे की खोटं याचा शोध मी घेईन आणि तुला एक काम करायचं आहे। ऐश्वर्याने नानांना नेमके कोणत्या दबावाखाली आणून तो निर्णय द्यायला भाग पाडला आहे हे सत्य तुला इथे घरात राहून शोधून काढायचं आहे। ऐश्वर्यावरती बारीक नजर ठेवत तिथे आता सौमित्र व अवंतिका दोघेही आता आपल्या कामगिरीला सुरुवात करतात। सर्वात आधी तर सौमित्रने ते मृत्यूपत्र नक्की खरं आहे की खोटं याचा शोध घ्यायला सुरुवात केलेली असते। तर त्याने जाऊन आता शहाणे वकिलांची भेट घेतलेली असते। शहाणे वकील ज्यावेळी सौमित्राला समोर पाहतात तेव्हा ते संपूर्णपणे हादरून गेलेले असतात, कारण त्यांना आता मनातून भीती वाटत असते की नक्कीच सौमित्रला आता संशय आला असणार आहे। हा एक वकील आहे आणि अगदी तळागाळाला जाऊन तो पुरावे शोधून काढू शकतो आणि त्यात आता शहाणे वकील अडकू शकतात हे त्यांना अखेर आता लक्षात आलेलं असतं। सौमित्र तिथे आता जातो व शहाणे वकिलांना विचारतो की मला सांगा, नानांनी तुमच्यापासून मृत्यूपत्र केव्हा तयार करून घेतलं होतं? नानांनी हा निर्णय अचानकपणे का घेतला याबद्दल तुम्हाला काही ते बोलले होते का? नाही म्हणजे नाना आमच्या तिघांच्या बाबतीत ही अशी चूक तरी करणार नाहीत। शिरूच्या हिश्श्याचा वाटा त्यांनी अगदी योग्य निवडला आहे, परंतु आमच्या तिघांच्या बाबतीत खूप मोठी चूक झाली आहे, कारण आमच्या तिघांच्या आवडीनिवडी नानांना चांगलेच माहिती आहेत। मग त्या मृत्यूपत्रात अचानक फेरफार कशी काय होऊ शकते? हे बघा, या सर्व प्रश्नांची उत्तरं फक्त आणि फक्त तुम्हीच मला देऊ शकता। तेव्हा तिथे आता शहाणे वकील घाबरलेले असतात। तर सौमित्र तिथे आता त्यांना म्हणतो की मला उत्तरं हवी आहेत, तुम्ही उत्तरं द्या। मी देखील एक वकील आहे आणि मी देखील कायदे जाणतो आणि तुम्ही जरी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीत असं ठरवलं असेल तर मी ती प्रश्नांची उत्तरं शोधल्याशिवाय शांत नाही बसणार आणि तुम्हाला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील। आणि तुम्हाला एवढा घाम का फुटला आहे? तेव्हा तिथे आता शहाणे वकील सांगतात की नाही, घाम असं काही नाही, माझ्याकडे नानासाहेब रणदिवे हे त्यांचा जो घरात अपघात झाला अगदी त्याच दिवशी आले होते आणि सकाळीच त्यांनी ते मृत्यूपत्र बनवून घेतलं होतं। म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की घरात काहीतरी वादविवाद झाले आहेत आणि त्यांना वाटत होतं की प्रत्येकाच्या वाट्याचा हिस्सा आता प्रत्येकाला देऊन टाकावा, परंतु त्यांना आता ते करता येत नव्हतं, कारण जर प्रत्येकाला प्रत्येकाचा हिस्सा देऊन टाकला तर ते घर तुटू शकतं, प्रत्येक जण आपापल्या मार्गी निघून जाऊ शकतात याचीच त्यांना भीती वाटत होती। आणि म्हणूनच नानासाहेब रणदिवे यांनी एक काम केलं,
त्यांनी स्वतःचं मृत्यूपत्र बनवून घेतलं आणि त्यांनी मला सांगितलं की ज्यावेळी मी कोणाचाही बोलण्याच्या अवस्थेत नसेल, मी कोणाला काहीच सांगू शकत नसेल, त्या दिवशी तुम्ही येऊन हे मृत्यूपत्र सर्वांच्या समोर वाचावं. आणि अगदी त्यांनी जे सांगितलं तेच मी केलं. तिथे आता सौमित्र विचारतो की परंतु तुम्ही नानांना विचारलं नाही का हे सगळं असं का? त्यांना थांबवण्याचा, अडवण्याचा तुम्ही प्रयत्न नाही का केला? कारण मृत्यूपत्र केव्हा बनवलं जातं हे तुम्हालाही माहिती आहे. शहाणे वकिलांना आता पुढे काय उत्तर द्यावं सुचत नसतं, तरी देखील ते वेळ मारून नेतात. ते थाप मारतात की नाही, म्हणजे नानासाहेब रणदिवे यांनी ठरवूनच टाकलेलं होतं आणि मी त्यांना समजवायला गेलो, परंतु त्यांनी माझं काही ऐकूनच नाही घेतलं. आणि त्यानंतर नानासाहेबांची परिस्थिती इतकी खालावलेली होती, ते शुद्धीत देखील अजून आलेले नव्हते, बोलत नव्हते. आणि त्यांनी जशी सिच्युएशन सांगितली होती अगदी त्याच वेळेला येऊन मी सर्वांच्या समोर मृत्यूपत्र वाचलं. तर सौमित्र तिथे खूप चिडतो आणि तो म्हणतो की हे सगळं चुकीचंच आहे. मला असं वाटतं की नानांनी तुम्हाला बरोबर माहिती दिली असावी, परंतु तुमचीच काहीतरी चुकी झाली असणार आहे. नानांनी आमच्या आवडीनिवडीप्रमाणे सर्व काही केलं. आजपर्यंत त्यांनी आम्हाला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या त्या सर्व ठिकाणी त्यांनी आमची साथ दिली आहे. आणि आज मृत्यूपत्रात अचानकपणे असा बदल, मला नाही वाटत की हे मृत्यूपत्र खरं आहे. यामध्ये तुमचाच काहीतरी हात असणार आहे किंवा तुम्ही चुकीचं मृत्यूपत्र आमच्या हाती टेकलं आहे. नक्की याच्या मागे कोणाचा हात आहे, हे कोणी सगळं केलं, तुम्हाला धमकावलं की अजून काहीतरी कारस्थान करून केलं, याची उत्तर मी शोधूनच काढेन. मला असं वाटलं होतं की तुमच्याशी बोलून तुमच्याकडून खरी माहिती मला भेटेल, परंतु तुम्ही देखील खोटेपणाच केला. एक वकील असून तुम्ही खोट्याची साथ देताय. हे करत असताना तुम्हाला जराही लाज नाही का वाटली? परंतु मीही कुठल्या मूर्खासमोर बोलतो आहे. असं म्हणत सौमित्रने आता गुपचूप फोन हा व्हॉइस रेकॉर्ड मोडला टाकून तिथून निघून गेलेला असतो. आणि शहाणे वकिलांनी तिथे आता सयाजीरावांना फोन केलेला असतो. सयाजीरावांना शहाणे वकील म्हणतात की आत्ताच नानासाहेब रणदिवेंचा मुलगा सौमित्र आला होता आणि तो मला मृत्यूपत्राबाबत काही माहिती विचारत होता. तेव्हा तिथे आता सयाजीराव विचारतात की तू काय सांगितलं मग? तेव्हा मी त्यांना सांगितलं सयाजीराव की हे मृत्यूपत्र स्वतः नानासाहेबांनी बनवून घेतलं आहे. हे बघा, हे खोटेपणा करत असताना मला खूप चढ जात आहे. तुम्ही मला बंदुकीचा धाक दाखवून धमकवलं, परंतु आता या सगळ्या प्रकरणात तुमच्यासोबत मी देखील अडकेल. नानासाहेब रणदिवे हळूहळू आता बरे होत आहेत. एक ना एक दिवस सगळ्यांना सत्य समजेल आणि तुमच्यामुळे, फक्त आणि फक्त तुमच्यामुळे माझ्यावरती ही वेळ आली आहे. असं तिथे आता शहाणे वकिलांनी म्हणता क्षणी सयाजीराव त्यांना म्हणतात की हे बघ शहाण्या, तुला जे काही हवं होतं, पैसे वगैरे, ते सगळं मी तुला दिलं आहे. आणि एवढंच काय, त्या नाण्याला कधीच काही कळणार नाही. त्याला मी तिथून उठूच नाही ना देणार आणि त्याची सगळी व्यवस्था मी करेन. तू फक्त घाबरून जाऊ नकोस आणि कोणाच्या पुढे हे सगळं सांगू नकोस. असं म्हणत सयाजीराव आता त्याला धमकी देऊन फोन ठेवून टाकतात. इतक्यातच सौमित्र येऊन टाळ्या वाजवतो आणि म्हणतो की वा, कायद्याचे जाण असणारे तुम्ही, सत्याची बाजू घेऊन गरिबांना न्याय देणारे आहात ना तुम्ही. मग आज खोट्याची साथ कशी काय दिली? नाही म्हणजे मी सगळं काही ऐकलं आहे. आणि आता सौमित्र आता तिथेच गुपचूपपणे लपवलेला फोनही बाहेर काढतो आणि तो सांगतो की हा मोबाईल, यामध्ये व्हॉइस रेकॉर्ड मोडला टाकून मी तुमचं सगळं काही बोलणं आता रेकॉर्ड केलं आहे आणि लवकरच तुमचाही पर्दाफाश होईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्याप्रमाणे खोट्या मृत्यूपत्राचं सत्य तुम्ही लपवलं होतं ना, त्याचप्रमाणे मला हे सगळं काही कळालं आहे, हेही तुम्ही लपवून ठेवायचं आहे. तर आणि तरच मी तुमची या सगळ्या प्रकरणातून सुटका करेन, नाहीतर मग तुम्हाला जेलमध्ये खडी फोडायला पाठवेन, एवढं लक्षात ठेवा. असं म्हणत तिथे आता सौमित्र निघून येतो. शहाणे वकील आता पुरता घाबरून गेलेला असतो. इकडे आर तिकडे विहीर अशी त्याची अवस्था झालेली असते. सयाजीरावांना सत्य सांगायला गेलं तर सौमित्र नाही सोडणार आणि सौमित्रला सत्य सांगून त्याची साथ द्यायला गेलं तर सयाजीराव त्याला जिवंत नाही सोडणार. तर तोचपर्यंत अवंतिकाने इकडे आता ऐश्वर्यावरती बारीक नजर ठेवलेली असते. तर अवंतिका ही सतत ऐश्वर्याचा पाठलाग करत असते, गपचूप लपून छपून तिच्यावरती लक्ष ठेवत असते. आणि सौमित्रने तिथे आता सांगितलेलं असतं अवंतिकाला की आपण जसा विचार केला होता, जानकी वहिनीने आपल्याला जे काही सांगितलं तेच आहे, मृत्यूपत्र खोटं आहे. सयाजीरावांनी, ऐश्वर्याच्या बापाने शहाणे वकिलांना मरण्याची धमकी देऊन ते खोटं मृत्यूपत्र त्यांच्याकडून बनवून घेतलं आहे अवंतिका.
आपल्याला आता ते खरं मृत्यूपत्र शोधून काढायचं आहे आणि त्याचबरोबर कोणत्या दबावाखाली नानाने आता हे सगळं जानकी वहिनीनेच केले असं सांगितलंय ते सत्य आता शोधून काढायचं आहे. तर अवंतिका त्याचमुळे ऐश्वर्यावरती नजर ठेवून असते. ऐश्वर्याने आता सयाजीरावाने फोन केलेला असतो. सयाजीराव त्या ऐश्वर्याला म्हणतात की तो सौमित्र जास्तच जरा फडफड करायला लागला आहे. नाही म्हणजे तो शहाणे वकिलाला भेटायला गेला होता आणि तिथे त्याला मृत्यूपत्र मध्ये अचानकपणे फेरफार कसा झाला, सगळ्या काही गोष्टी अचानक कशा बदलल्या, हे सगळे असे प्रश्न तो विचारत होता. तेव्हा तिथे आता ऐश्वर्या घाबरून विचारते की काय सांगताय दादा. परंतु त्या वकिलाने तोंड तर उघडलं नाही ना. त्याने सौमित्राला खरं काय ते सांगितलं नाही आहे ना की आपणच मृत्यूपत्रामध्ये बदल केला आहे. परंतु मूर्ख ऐश्वर्याला अजूनही माहिती नसतं की अवंतिका तिच्यावरती नजर ठेवून आहे आणि ती तिचं बोलणं रेकॉर्ड करते आहे. तर सयाजीराव तिथे आता सांगतात की नाही परी, मी आहे ना, मी सगळं काही सांभाळून घेतलं आहे. तू फक्त त्या नाण्याला अजिबात तो उठलाच नाही पाहिजे याची व्यवस्था कर. तोपर्यंत इकडची खिंड मी लढवतो. तर ऐश्वर्या तिथे आता म्हणते की तो म्हातारा ना जरी आता चांगला बरा झाला, ठणठणीत जरी झाला ना, तरी देखील तोंड उघडून सत्य नाही सांगू शकणार. आपल्या व्हिडिओची कमालच आहे. ओवीवरती आपल्या माणसाने बंदूक रोखून धरल्याचा व्हिडिओ जो दाखवलाय ना त्याला, तेव्हापासून त्याची फडफड करणं ना बंदच झालं आहे. दादा तुम्हाला माहिती आहे का, त्या दिवशी मी ती व्हिडिओ त्याला दाखवत होते तर जास्तच तो चलबिचल करत होता. परंतु तो म्हातारा काय करणार ना, आता तो अंथरुणाला खिळून आहे. पुढे तो काही करूही शकत नाही. आणि आता दादा तुम्ही काळजी करू नका. या रणदिवे फॅमिलीला एक एक करून कसं तोडते ना ते बघत राहा. त्या जानकी ऋषिकेशला तर यांच्यापासून दूर तर केलेच आहे, परंतु आता आपलं खरं टार्गेट यांची कंपनी असणार आहे. एकदा का ती कंपनी उद्ध्वस्त झाली की ते रणदिवे रस्त्यावरती येतील. ऐश्वर्याने जे काही बोललेलं असतं ते अवंतिकाने आता रेकॉर्ड केलेलं असतं. ऐश्वर्याचा पर्दाफाश आता लवकरच होणार असतो. तिच्या पापांचा घडा भरलेला असतो. तर ऐश्वर्या आता एक चूक करणार असते आणि ती चूक तिला आता जबरदस्त महागात पडणार असते. ज्यावेळी ऐश्वर्या ही देवघरात जाते त्यानंतर तिच्या लक्षात येतं की जानकीला तर नानांनी मृत्यूपत्रात फक्त हाती देवघरच दिलं आहे. हे देवघर आता तिच्यापर्यंत पोहोचवायला हवं आणि बघायचं आहे की त्या जानकी नक्की राहते तरी कशी. बिचारीची अवस्था खूपच वाईट झाली असेल. परंतु चला, मला तर आता मज्जा बघायला मिळणार असा विचार करून नीच ऐश्वर्या तिथे आता देवघर उचलते आणि सुमित्राला म्हणते की आई, हे बघा, नानांनी मृत्यूपत्रात जे लिहिलं होतं ते सगळं काही आपण आता केलं आहे. जानकी वहिनीच खऱ्या गुन्हेगार आहेत हे सर्वांच्या सत्य समोर आलं आहे आणि त्याची शिक्षा देखील आता ते भोगतायत. परंतु नानांनी मृत्यूपत्रात दिलेल्या विभागणीनुसार हे देवघर जानकी वहिनींकडे जायला हवं आणि हे देवघर मला असं वाटतं की त्यांच्याच घरी राहायला हवं. तेव्हा तिथे आता सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या, तू जे करशील ते योग्यच करशील. माझा तुझ्यावरती विश्वास आहे आणि तुला वाटतंय ना की हे देवघर नानांनी जानकीला दिलं होतं. मला नाही वाटत की जानकी हे देवघर घेईल. परंतु तुझी इच्छा असेल तर तुझी तू पूर्ण कर. तुला जायचंच असेल त्यांच्या दारात तर तू जाऊ शकतेस. आणि ती सुमित्रा आता तेथून निघून जाते. ऐश्वर्या म्हणते की वा, नाही म्हणजे मी पाडलेल्या ठिणगीचा एवढा मोठा भडका उडाला आहे की आता हे एकमेकांचे तोंड देखील पाहायला तयार नाही आहेत. चला ऐश्वर्या, आता टार्गेट कंपनी आहे, लवकरच ती देखील उद्ध्वस्त करायची आहे आपल्याला, असं म्हणत नीच ऐश्वर्या ते देवघर घेऊन आता जानकीकडे जाते. ज्यावेळी ती जानकीच्या घरी जाते तेव्हा तिथे आता ती जानकीला हाक मारते. जानकी ऐश्वर्याला पाहून खूपच चिडलेली असते. तर ऐश्वर्या ते म्हणते की जानकी, अगं माझ्यावरती चिडून काही उपयोग नाही आहे. हे बघ, नानांनी आपल्याला मृत्यूपत्रात जे जे विभागण्या केल्या होत्या त्या सर्वांना मिळाल्या आहेत आणि खरी गुन्हेगार कोण आहे हे देखील नानांनी सांगितलं आहे. परंतु असो, या विषयावरती मला तर आता वादच घालायचा नाही आहे. खरं तर मला स्वतः आईंनी पाठवलं आहे अगं इथे. नाही म्हणजे त्या काय म्हणाले माहिती आहे का, की मला जानकीचं तोंड पाहायची सुद्धा इच्छा नाही आहे. परंतु नानांनी विभागणी केली आहे ना आणि त्या विभागणीनुसार हे देवघर तुझ्या हाती राहायला हवं, तुझ्या घरात जर राहायला हवं ना. मग आता घरचे तर कोणी तुझ्याकडे यायला तयारच नव्हते. त्यांनी तुझ्याशी सगळ्यांनी नातं तोडलं आहे ना. मग आता राहिली कोण मी. मला तुझी जास्त काळजी वाटत होती ग. आणि तसंही प्रत्येकाच्या विभागणीनुसार तुला हे देवघर मिळायला हवं आहे ना. म्हणून मी स्वतः चक्क ऐश्वर्या रणदिवे स्वतः तुझ्या दारात आले आहे हे देवघर तुला देण्यासाठी.
जानकी तिथे आता म्हणते की माझा रामराया हा माझ्या घरीच राहायला हवा आहे आणि ही गोष्ट करण्यासाठी खरंच मनापासून आभार ऐश्वर्या. तर पुढे जानकी तिला म्हणते की नाही म्हणजे तू स्वतः माझ्या दारात आले आहेस, हे राग द्वेष मत्सर सगळं काही विसरून, परंतु तू जे देवघर घेऊन आले आहेस ना त्यासाठी खरं तर मी तुझे आभार मानते आहे. माझा रामराया आता माझ्यासोबत असेल, खरी गरज मला याचीच होती ना. आणि माझा रामराया जर माझ्यासोबत असेल तर मी प्रत्येक संकटाला सामोरं जाऊ शकते आणि प्रत्येक संकटावरती आणि संकट आणणाऱ्यावरती मात करू शकते. हे बघ ऐश्वर्या, कितीही काही जरी झालं तरी विजय शेवटी सत्याचाच होतो या गोष्टीवरती माझा पूर्ण विश्वास आहे. आणि तू मला आता देवघर दिलं आहेस तर तू जाऊ शकतेस अगं. असं म्हणत जानकीने चक्क ऐश्वर्याच्या तोंडावरती घराचा दरवाजा बंद केलेला असतो. जसं ऐश्वर्या तिच्यासोबत वागलेली असते तीच गोष्ट आता जानकीने केलेली असते व ऐश्वर्याचा चांगलाच तोरा उतरवलेला असतो, माज उतरवलेला असतो आणि ऐश्वर्या चिडूनच आता घरी निघून येते. परंतु तिथे आता खरोखरच रामराया जानकीला साथ देणार असतो, कारण काही दिवसानंतर जानकीने आता ते मंदिर पुसायला काढलेलं असतं. ऋषिकेशला तरी तिथे आता आवडलेलं नसतं. जानकीने ते मंदिर स्वीकारलं आहे, परंतु देवाला तो नाकारू शकत नसतो आणि म्हणूनच तो निमूटपणे गप्प असतो. तर जानकीने ज्या दिवशी आता देवारा धुवायला काढलेला असतो त्याच वेळेस त्या देवाराच्या पेटीमध्ये जानकीला एक पत्र मिळालेलं असतं आणि त्या पत्रात नानांनी स्वतः सगळं काही लिहिलेलं असतं, जे की सत्य अखेर आता जानकी ऋषिकेशच्या समोर येणार असतं. तर जानकी ज्यावेळी आता ते पत्र वाचते तेव्हा तिला मोठा धक्काच बसतो आणि ती ऋषीला म्हणते की ऋषिकेश, हे नानांचं पत्र आहे. तेव्हा तिथे आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, तुला किती वेळा समजवायचं, आपला आणि त्यांचा संबंध आता कायमचा तुटला आहे. नानांनी तुझ्यावरती आरोप ढकलले आहेत आणि तुला अजूनही त्यांचीच पडले आहे का. तेव्हा तिथे आता जानकी म्हणते की ऋषिकेश, राग थोडा वेळ बाजूला ठेवा आणि हे पत्र वाचा एकदा, म्हणजे तुमचे डोळे उघडतील. तेव्हा तिथे आता ऋषिकेश म्हणतो की मला वाचण्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे जानकी, तुलाच वाचायचं असेल तर वाच, मी फक्त ऐकणार आहे, कारण मला त्यांनी दिलेली कोणतीच गोष्ट हातात सुद्धा घ्यायची नाही आहे. ऋषिकेश खूपच भडकलेला असतो त्यांच्यावरती, अगदी रक्ताचं असणारं नातंही त्याने तोडून टाकलेलं असतं. जानकी तिथे म्हणते की नानांनी पत्रात हेच लिहिलं आहे ऋषिकेश, की नानांना आपल्याला एक सत्य सांगायचं आहे, एक असं सत्य की गेले कित्येक वर्ष त्यांनी आत्तापर्यंत ते सत्य लपवून ठेवलं होतं. नानांनी मृत्यूपत्र का बनवून घेतलं याचं कारण त्यांनी स्वतः या पत्रात लिहिलं आहे. कारण जेवढी काही रणदिवेची प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी नानाची स्वतःची प्रॉपर्टी नाही आहे, ती प्रॉपर्टी पार्वती आईची प्रॉपर्टी आहे. याचा खुलासा देखील याच्यामध्ये आहे ऋषिकेश. ऋषिकेश विचारतो की काय काय सांगते जानकी. तेव्हा आता जानकी म्हणते की हो, त्याचमुळे मी तुम्हाला म्हणते की हे पत्र वाचा. नानांनी ह्यात स्पष्टपणे लिहिलं आहे की प्रॉपर्टीचा खरा वारसदार ऋषिकेशच आहे, कारण ही प्रॉपर्टी पार्वतीची प्रॉपर्टी आहे. त्या प्रॉपर्टीच्या आधारावरतीच नानांनी तेवढं सगळं काही साम्राज्य उभं केलं व जे साम्राज्य त्यांनी थोडं स्वतःचं उभं केलं होतं त्या साम्राज्याचा खरा वारसदार ऋषिकेश आहे आणि पुढे त्याने ते साम्राज्य वाढवत नेलं. नानांनी स्वतः कष्ट करून जेवढं काही कमवलं आहे फक्त आणि फक्त तेच सारंग, सौमित्र आणि शरुताई यांना देण्यात यावं असं या मृत्यूपत्रात लिहिलं आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आता मी त्या रणदिवे बाईंना जाऊन सांगेन, त्यांच्या तोंडावरती हे पत्र फेकेन आणि जसं त्यांनी मला घराच्या बाहेर हाकलं होतं ना तसंच मी देखील करेन, कारण आता मला सत्य समजलं आहे. त्या ऐश्वर्याने मोठ्या तोऱ्याने आपल्या तोंडावरती दरवाजा बंद केला होता ना, आता माझ्याच घरात राहून तिने आपल्याच विरोधात कारस्थानं रचले आहेत. जानकी, आपल्याला आपल्याच घरातून बाहेर काढलं आहे, आता वेळ त्यांची आहे. तेव्हा तिथे आता जानकी ऋषीला समजावते. ती म्हणते की ऋषिकेश, ही ती वेळ बोलण्याची नाही आहे. नानांची तब्येत अजूनही डाऊन आहे, हळूहळू त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असेल, परंतु ऋषिकेश आत्ता आपण जर हे सगळं काही करायला गेलो तर तिथे आता नानांना घेऊन ते कुठे जाणार आहेत. तेव्हा जानकी तिथे आता समजावत असते, परंतु ऋषीला मान्य नसतं. ऋषिकेश म्हणतो की का, माझी ओवी छोटी होती, तिला घेऊन मी कुठे जाऊ शकतो याचा विचार केला का त्यांनी जानकी. तर आता ऋषिकेश स्वतः ते नानांचं पत्र सुमित्राच्या तोंडावरती फेकून रणदिवेचा खरा वारसदार तो आहे, त्या प्रॉपर्टीचा खरा वारसदार तो आहे, हे सत्य कसं उलगडणार
व ऐश्वर्याची त्या घरातून हकालपट्टी कशी होणार? सुमित्रा अवंतिकाने तर आता 2 पुरावे मिळवलेले आहेत. त्या 2 पुराव्यांच्या आधारावरती सुमित्रा ऐश्वर्याला पोलिसात कसं देणार हे पाहणं तितकंच मनोरंजक